जाऊन आलास विजयच्या शोकसभेला? सागर, मी तुझ्याशी बोलतोय. राकेश, विजय माझा मित्र होता आणि त्याचं जवळचं असं कोणीच नाहीये. त्यामुळे त्याचे अंत्यसंस्कार करायची जबाबदारी माझी आहे. सागर, खरंच किती लकी आहेस रे तू. कधी कधी ना मला तुझा खूप हेवा वाटतो. खरंच. म्हणजे बघ ना, कधी एकेकाळी माझी असलेली मुक्ता आज तुझी आहे. आणि आता हे विजय प्रकरण. हा विजय तुझा असा मित्र होता ज्याला तुझं काहीतरी सॉलिड सिक्रेट माहिती होतं, जे तो मला सांगणार होता. पण बघ ना, तो मला सांगणार इतक्यात अचानक तो गेला आणि तू वाचलास. खरंच खूप लकी आहेस तू. पण सागर, एक लक्षात ठेव, कोणाचं नशीब कधी आणि कसं बदलेल सांगता येत नाही. सो बी प्रिपेअर्ड. संध्याकाळी विदुलाच्या आवडीचा बेत करायला विसरू नकोस. विकास, तू हे गृहीतच धरलंयस का की आपण केस जिंकणार आहोत? ऑफकोर्स, केस आपणच जिंकणार आहोत. काही झालं तरी विदुलाची कस्टडी आपल्याला मिळालीच पाहिजे. समजा आपण केस हरलो तर? असं होणंच शक्य नाही. मी असं होऊ देणार नाही. तू तयारीला लाग. निघायचं आपल्याला. आलेच. शालिनी सरदेसाई, केसचा निकाल काहीही लागो, पण तुम्ही केलेल्या अपमानाचा बदला घेतल्याशिवाय मी राहणार नाही. आजी गो, आज कोर्टात माझी केस आहे. त्यात मला ठरणार आहे की मी कुठे राहायचं. पण मी खरं सांगते, अगदी तुझी शपथ, मला याच घरात राहायचंय. आणि हे सगळं सांगणार तरी कोणाला? कोणाला सांगायला गेलं तर वेळच नसतो. फ्रेंडला सुद्धा खूप काम असतं. जाऊ देत, मी निघते. फ्रेंड, तू सगळं ऐकलंस? पण मी काही तक्रार नव्हते करत. रागावलास? नाही. बोल, काय बोलायचंय माझ्याशी तुला? आज कोर्टात माझी केस आहे, विसरलास? नाही. हे वेडी, पण तू कसा चेहरा पाडलायस? हा, काळजी करायची नाही. आज संध्याकाळी तू ह्याच घरात परत येशील बघ, आणि मग आपण मस्त सेलिब्रेट करायचं. ओके?
So now cheer up. चल. आज बऱ्याच दिवसांनी आठवण झाली तुला. अगं काय झालं तुला सांगतो, गेले 4 दिवस मला गोवर्धनची एवढी प्रचंड आठवण येते ना. मी म्हटलं आज काय वाटेल ते झालं तरी चालेल, आज सूर्याकडे जायचं आणि त्याची खबरबात ऐकायची. अच्छा, म्हणजे गोवर्धनची आठवण येत होती, त्याची खबरबात विचारायची म्हणून इथं आलायस. हो, तुला भेटायला काहीतरी निमित्त हवं ना. बघ, तुला खरं सांगितलं तर तुला धक्का बसला. अरे, स्त्री पुरुषाची निखळ मैत्री ही कोणालाच कुठल्याही वयात मान्य नसते का? होते बाबा, अँड आय हॅव ऍक्सेप्टेड इट. बस. हा, तर तुला सांगायचं असं की गोवर्धन कामामध्ये अगदी पूर्णपणाने बुडून गेलाय. अरे, नाशिकमध्ये अमृत डेअरीची नवीन शाखा तयार करणं म्हणजे काय सोपी गोष्ट आहे की काय? त्या फॅक्टरीची मशिनरी, नंतर गाई म्हशींची खरेदी आणि काय दूध आणि इतर प्रॉडक्ट्स तयार करण्याचा कारखाना, असंख्य गोष्टीत बुडून गेलाय अगदी तो. व्हेरी गुड. म्हणजे गोवर्धन सारख्या माणसाला असंच काहीतरी सणसणीत हवं होतं. ओके, फाईन. बरं, तू हा दिवाकर सरदेसाई, त्याला तो नाशिकला घेऊन गेलाय ना, तो काय म्हणतोय? त्याचा काही फायदा होतो का नाही होत? कप्पाळ. अरे, एवढा फॉरेनहून शिकून आलेला हा माणूस नसत्या लफड्यात अडकला. काय म्हणतात ते, सध्या डिप्रेशन मध्ये गेला. काय बोलायचं आता. गोवर्धनचा फोन आला होता, सांगत होता तिथल्याच कुठल्या तरी जवळच्या आश्रमामध्ये काय विपश्यनेसाठी गेलाय म्हणे. बघूया तिथे तरी सुख शांती काही लाभते का. शांती ही माणसाच्या मनामध्ये असावी लागते, ती अशी काय पैसे देऊन विकत घेता येते काय? खरं आहे रे. मनाचं समाधान, सुख, शांती या काय बाजारात मिळण्याच्या गोष्टी आहेत का? पण काही लोक याचाच बाजार करतात. नाही तर जगात इतके बुवा, इतके बाबा तयार झालेच नसते आणि गब्बरही झाले नसते. त्याचं काय आहे तुला सांगतो. माणूस जेव्हा संकटात सापडतो ना, तेव्हा स्वतः हातपाय हलवण्याच्या ऐवजी तो मदतीचा आलेला हात चटकन पकडतो. मग हा हात आपल्याला खरंच मदत करतोय का आपल्याला दुबळं बनवतोय याचंही तारतम्य त्याला राहत नाही. बर, हा मदतीचा हात पकडण्यासाठी आपण भरभक्कम पैसे मोजतोय याचंही त्याला भान राहत नाही. आणि मग माणूस नावाच्या असहाय्य प्राण्याची ही अवस्था दुसऱ्या काही माणूस म्हणवणाऱ्या प्राण्यांच्या पथ्यावरती पडते. आणि मग इथून सुरू होतो एक सोयीचा व्यवहार. अरे, म्हणजे तुला काय म्हणायचंय अनिरुद्ध? योग, साधना, चिंतन हे सगळं थोतांड आहे? अगं, तसं नाही ग. या सर्व गोष्टी अत्यंत आवश्यक आहेत. या गोष्टी माणसाला प्रगल्भ बनवतात. पण या सगळ्यासाठी आवश्यक असणारी एक गोष्ट आहे, आणि ती म्हणजे स्वयंप्रेरणा. आणि ती जर असेल तर माणूस स्वतःच स्वतःचा गुरु बनू शकतो. थोडक्यात हा दिवाकर ठरवलं तर तोही स्वतःच स्वतः गुरु बनू शकतो, स्वतःला मार्गावरती आणू शकतो. अरे वा अनिरुद्ध, तू स्वतःला विनोदी नाटककार म्हणवतोयस, पण त्या मुखवट्या आड असा फिलॉसॉफर सुद्धा दडलेला आहे पहिल्यांदाच लक्षात येते माझ्या. ए, हळू बोल. ऐकलं तर प्रेक्षक माझ्या नाटकाला येणार नाहीत, माझ्याकडे फुकट सल्ले मागायला येतील आणि मला ते परवडणार नाही, कळलं? मेघना, मेघना, अगं काय मिळवलंस तू? कोर्टात खोटी साक्ष दिलीस तू. काय मिळालं तुला? खोटी साक्ष? मी? कम ऑन वहिनी, मी खोटं बोलत नाही. जे काय मी बोलले तिकडे ते सगळं खरं. काय खरं बोललीस मेघना? हा, अगं मी विदुलाचा रागराग करते, दुस्वास करते असे सांगितलंस तू कोर्टात. खरं आहे? अगं विदुला मला आई म्हणायला नाहीये, ऐकलेस ना तू? ते आत्ता वहिनी, पूर्वी तुम्ही तिचा दुस्वास करत नव्हता का? नीट आठवून सांगा मला. अहो, तुमच्या त्रासाला कंटाळून ती मुलगी एकदा रात्री घर सोडून पण गेली होती. खोटं बोलू नकोस मेघना. विदुला तुझ्या बोलण्यामुळे घर सोडून गेली होती. पण ती हे कबूल करणार नाही. उलट मी तिला छळते असं आळवून आळवून सांगितलं तिने कोर्टात. वहिनी, तुम्ही त्या मुलीचा नुसता दुस्वास केला नाही तर तिच्या डोळ्यातनं घळा घळा पाणी येईल इतपत तिला त्रास दिला होता.
ती मुलगी, तिचं इथे राहणं, खाणं पिणं, शाळेत जाणं काही काही म्हणजे तुम्हाला आवडत नव्हतं. उलट तिने कायमचं हॉस्टेलमध्येच राहावं असंच तुम्हाला वाटत होतं की नाही? नीट आठवा आणि मला सांगा. हा, आता तुम्हाला नव्याने तिच्याबद्दल प्रेम, माया, पुळका सगळं आलंय, पण ते खरंय कशावरून? त्यात तुमचा डाव नाही कशावर? मेघना, बोला. मेघना, अगं इतकी वर्ष आपण एकत्र राहतोय आणि तुझ्या मनात माझ्याबद्दल या असल्या शंका आहेत? येतं. कारण तुम्ही माणूस आहात ना. चुका माणसांकडूनच होतात. अगं पण या असल्या शंका तू कोर्टात बोलून दाखवतेस, सगळ्यांसमोर माझ्यावर जाहीरपणे आरोप करतेस. आज तुझ्या खोट्या साक्षीमुळे मी माझ्या विदुलाला गमावतो. मी तुला कधीही माफ करणार नाही मेघना. लक्षात ठेव, मी तुला कधीही माफ करणार नाही. वहिनी, ही तर नुसती सुरुवात आहे. यापुढे आयुष्यात आणखीन किती गोष्टी गमावणार आहात ते लवकरच कळेल. गाठ माझ्याशी. राकेश, तुला कळलं की नाही? काय ग? अरे आपल्या विदुलाची कस्टडीच्या मावशीलाच मिळाली. चांगलंच आहे की मग. चांगलं काय त्यात? असं काय रे म्हणतोस? अगं म्हणजे काय? पद्माकर काकांच्या अनवरस मुलीचा आपल्याशी काय संबंध किंवा का असावा? असं काय रे? कितीही नाही म्हटलं ती आपल्या बरोबरच राहत होती ना. नातं नसलं तरी इमोशनल काही अटॅचमेंट असते की नाही? हे असले फालतू अटॅचमेंट वगैरे कळत नाही मला. तुझ्या मम्मालाही कळत नसावी, म्हणून तर कोर्टात काकूंच्या विरुद्ध साक्ष दिली ना तिने. मलाही कळत नाही, घरातल्या या सगळ्या गोष्टी जगासमोर कशाला उघड्या करायला हव्यात रे? माइंड युअर लँग्वेज. जरा जास्त बोलतेस तू. ती माझी ममा आहे आणि तिच्याबद्दलचा एकही अपशब्द मी ऐकून घेणार नाही. अरे पण तुझ्याच समोर आणि आपल्याच घरात बोलतेय ना मी. तरी सुद्धा मला चालणार नाही. हे बघ, या घरातल्या बऱ्याच गोष्टी अंडर करंट्स तुला माहित नाहीये, सो कीप क्वाइट. अच्छा, काय माहित नाहीये मला? या विषयावर मला तुझ्याशी चर्चा करायची नाही. आई, बाबा आले नाहीत ग अजून. बाबा आणि इतक्यात घरी येणार? कसं आहे गौरी, इतक्यातच जरा कांताला आता बरं वाटायला लागलंय, त्यामुळे हे सारखे आता कांताबरोबर हॉस्पिटलमध्ये राहणार. असू देत ग, बाबांचा खूप जीव आहे कांता शेटवर. खरंच फार प्रेम करतात हे कांतावर. गौरी, कसं आहे ना, मला आता जरा कळायला लागलंय, म्हणजे कांतामुळे हे बिघडले नाहीये, तर उलट ह्यांच्यामुळे कांता लाईनीवर आलाय हे मला समजलंय. उशिरा का होईना कळलं मला, नाही का? गुड न्यूज, गुड न्यूज, गुड न्यूज. काय गुड न्यूज आहे बाबा? कांता चालायला लागला वाटतं. नाही, त्याच्यात प्रगती आहे, म्हणजे ते चालायला लागेल तो हळूहळू. लेट्स सी. पण आज महत्वाची बातमी अशी आहे की कांतानी पोलिसांसमोर स्टेटमेंट दिलं, सही शिक्क्यानिशी.
काय? हो, म्हणजे त्यांनी सांगितलं की माझ्यावर जो हा खुनी हल्ला झालाय तो रणदिवेने केलेला नाही. विनायक रणदिवे माझे गुरु आहेत वगैरे 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 वगैरे. चला बुवा. वाव बाबा, किती छान न्यूज आहे ही. खरंच देवच पावला म्हणायचं. तुम्ही बसा, हा मी देवासमोर पटकन दिवा लावून येते. आणि चहा. हो, मला पण. येस, दोघं करते. बाबा, काय गंमत आहे ना. कुठे कांता शेठ, कुठे तुम्ही. किती फरक आहे तुमच्या दोघांमध्ये. काही ताळमेळच नाही, तरी अगदी सख्ख्या भावंडांसारखं प्रेम आहे तुमच्यात. एक मतानं एक दिलाने काम करत असता तुम्ही. बाबा मला सांगा, माणसाची खरी किंमत कशाने करायची? एवढ्या या प्रश्नाचं उत्तर देणं खूप कठीण आहे. या जगात पैसा हाच देव आहे आणि त्याच्यामुळेच माणसाची किंमत ठरली जाते. नंतर जातपात, धर्म, शिक्षण. काय का नाही, हा प्रश्न तू अचानक कसा काय विचारलास? गौरी, हो बाबा आले मी चहा घेऊन. कमाल आहे, पोरगी लाजली. नमवलं त्यांना. आता हे घर माझं आहे. एकेकाचा चेहरा पाहण्यासारखा झाला होता, पण तरीही थोडे दिवस सावध राहायला हवं. उद्या सरदेसाईंच्या घरी बोलवलंय. कशाला? यात काही डाव नसेल ना? विकास, काय झालं? असा अंधारात का बसलायस एकटाच? झोप येत नाहीये का? नाही, आलो. विदुला झोपली? कसं बस झोपवलंय तिला. काहीच बोलत नाहीये रे आल्यापासून. वेळ लागेल, थोडा वेळ लागेल. थोडं तू तिच्या कलानं घ्यायला लागेल. शालिनी वहिनीची उणीव तिला अजिबात भासता कामा नये. विकास, चल लवकर झोपायला.